उद्या सकाळी दरवाजासमोर कोणती रांगोळी काढावी असा जर विचार तुम्ही करत असाल तर नक्की बघा. मी काढलेल्या ह्या 4 वेगवेगळ्या डिझाईनच्या सुंदर सुंदर रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणे मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता जी पहिली रांगोळी आहे ती कमळ काढलेलं आहे बघा. मी 2 रेषा देऊन घेतलेल्या आहेत आणि वरती कमळाचा एक आकार काढून घेतलेला आहे. आता कमळ रांगोळीमध्ये खूप शुभ असतं काढलेलं. सर्वच देवतांना कमळ हे प्रिय आहे, तुम्हाला हे माहीतच आहे बघा. आता जे कमळ काढलेलं आहे त्याच्या बाजूने आपण उलट आणि सुलट असे मोराचे आकार काढून घेतलेले आहे. आता मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगते की तुम्हाला जर मोराचे आकार येत नसतील तर आपला एक मराठी एक अंक आहे ना, किंवा 9 आहे ना, उलट 1 आणि 9 असे अंक काढायचे आहेत, तर मोराचा आकार नक्कीच होऊन जातो. आता मोराच्या डोक्यावरती सुद्धा मी फुलं काढून घेतलेले आहेत. तर फक्त डॉट देऊनच फुलं काढलेली आहेत. 4-4 डॉट मी दिलेले आहेत. अगदी सोपी पद्धत आहे ही फुलं काढण्याची. आणि जे कमळ काढलेलं आहे तिथे आपण रंग भरून घेणार आहोत. आता तुम्ही रंग नाही भरला, नुसतीच रांगोळीची सफेद रंगाने काढून फक्त हळदी कुंकू टाकलं रांगोळीवरती तरी सुद्धा खूप सुंदर दिसते. रंग भरायची सुद्धा काही गरज नसते. पण मी थोडा थोडा रंग इथे वरून दाखवलेला आहे. आता खालच्या बाजूला मी फक्त रेषा काढून घेतलेल्या आहेत. तिथे मी फूल नाही काढलं, म्हणजे पटकन होण्यासाठीही फक्त रेषा काढायच्या आहेत. आता तिथे तुम्ही फूल काढलं तरी खूप छान दिसते. आता जे फुलं काढलेले आहेत तिथे बघा मी लाल रंग भरून घेतलेला आहे. त्या पाकळ्यांमध्ये थोडंसं बोटाच्या साहाय्याने आकार देऊन घ्यायचा आहे. थोडंसं हिरव्या रंगाने बॉर्डर देऊन घेतलेली आहे. सुंदर आहे बघा रांगोळी आणि अगदी झटपट होणारी आहे. ज्या खाली रेषा काढलेल्या आहेत तिथे आपण लाल, पिवळा आणि हिरवा असे डॉट देऊन घेणार आहोत, जे आपले शुभ रंग असतात ना त्याप्रमाणे. आणि मोराचा आकार काढलेला आहे तिथेसुद्धा मी हळदी कुंकाचा डॉट देऊन घेतलेला आहे. फायनल लुकसुद्धा बघा खूप छान आहे रांगोळीचा आणि अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. आता 2 नंबरची रांगोळीसुद्धा बघा खूप सुंदर आहे. ही जी रांगोळी आहे ती मी फ्री हँड रांगोळी काढलेली आहे आणि अगदी पटकन होणारी आहे. आता इथेसुद्धा मी जे मोराचे आकार तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला नसेल येत तर 1 आणि 9चे आकार काढायचे आहेत. आपले मराठी अंक आहेत ना 1 आणि 9. तर 1 आणि 9 जर काढला तर बरोबर तो मोराचा आकार दिसतो बघा. तुम्ही काढून बघा. आणि मध्ये मध्ये मी फुलं काढून घेतलेले आहेत. आता फ्री हँड रांगोळ्यामध्ये मी नेहमी सांगत असते की कोणतेही आकार आपण आपल्या कल्पनेने काढू शकतो. सुंदर दिसतात. कसेही तुम्ही आकार काढले तरी खूप छान दिसतात. आता मी वरती एक फांदीसुद्धा काढलेली आहे. त्या फांदीला पानं काढलेली आहेत बाजूने. त्यामुळे एक आणखी सुंदर लूक येतो बघा रांगोळीला. तर जे मोराचे आकार काढलेले आहे तिथेसुद्धा आपण फुलं काढून घेणार आहोत. तर दोन्ही बाजूनी मी मोराचे आकार काढलेले आहेत तिथे मी फुलं काढून घेतलेले आहेत. आणि एक मध्ये फांदी काढून त्याला कळी किंवा पानं फुलं तर कोणतेही आकार यामध्ये आपण काढू शकतो. आता जी फुलं काढलेली आहेत त्यामध्ये थोडा थोडा रंग भरून घेतलेला आहे. आता हे पूर्ण रांगोळी तुम्ही अशीच ठेवली आणि त्यामध्ये थोडं थोडं हळदी कुंकू टाकलं तरी सुद्धा खूप छान दिसते. तर कलर जर भरला तर आणखी सुंदर दिसते बघा. आणखी सुंदर एक लूक येतो रांगोळीला. आता जे मोराच्या डोक्यावरती फुलं काढलेली आहेत तिथे मी निळा आणि आकाशी रंग भरून घेतलेला आहे. आणि पानांमध्ये हिरवा रंग थोडा थोडा रंग आपण भरून घ्यायचा आहे. बघा, आपण रोज रांगोळी दरवाजासमोर काढली तर एक निगेटिव्ह एनर्जी आहे ती आपल्या घरात येत नाही. किंवा कोणी वाईट विचार जरी कोणाच्या मनात असले आपल्याबद्दल तरीसुद्धा आपल्या दरवाजासमोरची रांगोळी बघितल्यानंतर त्या व्यक्तीच्या मनातले वाईट जे विचार आहेत ते निघून जातात. त्यासाठी आपण दरवाजासमोर रांगोळी काढावी असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे बघा. आता जे फुलं काढलेले आहे त्याला वरती मी एक एक तुरासुद्धा काढून घेतलेला आहे. त्यामुळे आणखी रांगोळी सुंदर दिसते. आता 3 नंबरची जी रांगोळी आहे तीसुद्धा बॉर्डर रांगोळी आहे बघा. 2 रेषा मी काढून घेतलेल्या आहेत. मध्ये एक डॉट दिला. आता दोन्ही बाजूने आपण उलट-सुलट मोराचे आकार काढून घेणार आहोत. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे बघा. अगदी पटकन होऊन जाणारी आहे ही रांगोळी. आता कसेही आकार आले तरी काही हरकत नाही. फायनल लूक जेव्हा आपण बघतो तेव्हा रांगोळीचा खूप छान दिसतो. तर मध्ये मी एक गोल करून घेतलेला आहे आणि ते सुद्धा मी फूल काढणार नाही, तर आपण एक रेषा देऊन त्याला वरती फुलं तयार करणार आहोत. मी रेषा देऊन घेतलेल्या आहेत. फक्त सरळ रेषा तिथे मी देऊन घेतलेल्या आहेत मधल्या भागावर.
तर जे मोर काढलेले आहे त्याच्या डोक्यावरती छोटी छोटी मी फुलं काढून घेणार आहे. जसं मोराचा तुरा असतो ना त्याप्रमाणे फुलं काढून घेतलेली आहेत. आता ज्या रेषा काढलेल्या आहेत तिथे बघा मी पिवळे आणि लाल रंगाचे डॉट देऊन घेतले आहेत. अगदी झटपट होते बघा. ह्या रांगोळ्या अगदी पटकन होणारे आहेत. रोजच्या काढण्यासाठी खूप सोपे आहेत. जास्त काही वेळ ह्या रांगोळ्यांना लागत नाही. अगदी पटकन होतात. आता दोन्ही बाजूनी सुद्धा मी बोटाच्या साहाय्यानेच फुलं बनवून घेतलेली आहेत. आता वेगळे काही जास्त रंग मी वापरलेले नाही. अगदी 2-4 रंग वापरायचे आहेत किंवा 3 जरी रंग हिरवा, पिवळा आणि लाल हे जरी रंग आपण रांगोळीमध्ये वापरले तरीसुद्धा ह्या रांगोळ्या खूप छान दिसतात. आता मध्ये जे हळदी कुंकवाचे डॉट आपण दिलेले आहे तिथे मी थोडासा फुलाचा आकार करून घेणार आहे. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लूक येतो. आता तुम्ही असेही जरी ठेवले, नुसते व्हाईट रंगाने जरी डॉट दिले तरीसुद्धा खूप छान दिसते. आता फायनल लूकसुद्धा बघा रांगोळीचा खूप छान आहे. आता जे फुलांच्या इथे मी थोडासा हिरवा रंग दिला त्यामुळे एक पानं, देठ आणि फुलांचा लूक येतो. आता शेवटची आणि चौथी रांगोळीसुद्धा खूप छान आहे बघा. एक लाईन मी काढून घेतलेली आहे. सरळ रेष काढायची आहे आणि त्याला खालच्या बाजूने मोर काढून घ्यायचे आहे. एक मोरांची मालिका काढायची आहे. आता ही मालिका तुमचं जसं उंबऱ्याचं अंतर आहे ना त्याप्रमाणे तुम्ही अगदी पुढेपर्यंत वाढवू शकता किंवा एवढी जरी रांगोळी काढली तरी खूप सुंदर दिसते. आता मी इथे मोर काढून घेतलेले आहेत आणि जी वरची रेष आहे तिथे सुद्धा मी फुलं काढून डॉट काढलेले आहेत. मध्ये सुद्धा एक एक तुरा मी मोराच्या काढून घेतलेला आहे. तर बघा चारही रांगोळ्या खूप सुंदर आहेत. तुम्हाला जर आवडत असतील माझ्या रांगोळ्या तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला एकदा भेट द्या आणि बघा माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये 2, 3, 4, 5 अशा रांगोळ्या असतात. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडते ती नक्की तुम्ही काढून बघा. बघा मी आता वरती काडीच्या साहाय्याने एक आकार देऊन घेतलेला आहे बघा फुलांचा. तो मधला डॉट आहे तो वरच्या बाजूला ओढून घेतला. अगदी सोपी पद्धत आहे ही रांगोळी काढण्याची आणि अगदी झटपट होणाऱ्या आहेत ह्या रांगोळ्या. आणि मी रोज नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकतच असते. तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की काढून बघा आणि शिका माझ्याबरोबर रांगोळ्या काढायला. तर जे मोर काढलेले आहे त्यांना मोरांचा लूक मोर दिसण्यासाठी मी त्यांना चोचसुद्धा काढून घेतलेली आहे आणि जी मध्ये मध्ये रिकामी जागा दिसते तिथे डॉट काढून घेतलेले आहेत. वरती एक एक 3-3 डॉटमध्ये सुद्धा मी काढून घेतलेले आहेत. तर बघा तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मी तुमचं खूप खूप आभार मानते. भेटूया नवीन रांगोळीसाठी. नवीन रांगोळी बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी पुढील भागात. धन्यवाद.